राहुल गांधींनी सुद्धा जेव्हा भारत जोडो यात्रा काढली त्याही वेळेला मी एक साधा प्रश्न विचारला होता की कोणता भारत जोडायचा आहे. पहिली गोष्ट, तुम्ही भारत मानता का? कारण हा राहुल गांधी तिकडे केम्ब्रिज विद्यापीठात जाऊन एका कार्यक्रमात म्हणतो भारत एक राष्ट्र नाहीच आहे म्हणतो. त्याच्या क्लिप आहेत आणि काही मी मंच बोलत नाही, एकही वाक्य मी मंच बोलत नाही. केम्ब्रिजचा कार्यक्रम आहे, त्याच्याशी बोलणारी महिला पत्रकार तिकडे बसलेली आहे आणि हा सांगतोय तिथं शांत बसून, इंडिया इज नॉट अ स्टेट, इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज ओनली अ युनियन ऑफ स्टेट्स. कारण त्यांनी राज्यघटनेचं कलम 1 त्यांनी तरी वाचलं असेल का नाही मला शंकाच आहे. ज्यांनी सांगितलं त्यांनी त्याला फक्त ते कलम 1च सांगितलं. कलम 1 चे प्रत्यक्ष शब्द इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट. म्हणून राहुल गांधी म्हणतो भारत एक राष्ट्र नाहीच आहे. त्याच्या दुर्दैवाने युपीएससीचा अभ्यास करून क्लिअर झालेला एक अधिकारी तिथं बसला होता समोर. त्यांनी राहुल गांधीचं बोलणं झाल्यावर हात वर केला, उभा राहिला आणि बोट दाखवून म्हणाला की तुम्ही म्हणालात इंडिया इज नॉट अ नेशन, तुम्ही जर एक पान मागे गेला असतात म्हणजे जो सरनामा आपण सगळे म्हटलो त्यामध्ये भारताचा उल्लेख राष्ट्र असा आहे, इंग्लिश असेल तर नेशन असा आहे. पण राहुल गांधीला वाचता येतं का नाही आपल्याला माहिती नाही. आपण तर मगाशी सरनामा म्हणला तेव्हा मला वाटलं की राहुल गांधीलाही बोलवायला पाहिजे होतं की ये इथे, तुझा विमानाचा खर्चही करतो वाटल्यास. आणि मी चाणक्य मंडलच्या वतीने तर त्याला कधीच परवानगी दिली की फी न घेता तुला चाणक्यत राज्यघटना शिकवतो. हवं तर आणखी 5 रुपये 75 पैसे मी देतो तुला. पण देशाच्या एका मुख्य पक्षाचा नेता म्हणतो भारत हे राष्ट्रच नाही, तो कोणत्या संविधानाबद्दल बोलतो?